नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 2 मार्च. 2 मार्च हे महत्वाचे आपण 20 प्रश्न पाहतोय. प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, ती चालू घडामोडी हा भाग महत्वाचा आहे. हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी आणि ती कोणतीही परीक्षा असू दे, त्यासाठी चालू घडामोडी हा भाग खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, आपण सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न: नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली, असा प्रश्न विचारलाय. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झालेली आहे. आता हा प्रश्न घेण्याचा मुख्य उद्देश काय, की नीती आयोगाचे जे अंतरिम सीईओ आहेत ना मित्र हो, ते निधी छिब्बर, म्हणजे पाहायला गेलं तर या फर्स्ट महिला, म्हणजे पहिल्या महिला नीती आयोगाच्या सीईओ झालेल्या आहेत. त्यासाठी हा प्रश्न मी घेण्याचा उद्देश घेतलाय आणि मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही सुरुवातीपासून ते एंड पर्यंत पहा. आतले सगळे पॉईंट्स आपल्याला समजत जातील. ठीक आहे. मग नीती छिब्बर जे आहे ते 1994च्या IS अधिकारी आहेत. कॅडेट त्यांचं होतं छत्तीसगड. पूर्वी CBSEच्या अध्यक्ष होत्या. ठीक आहे. निधी छिब्बर नीती आयोग डेव्हलपमेंट मॉनिटरिंग अँड एव्हल्युएशन ऑफिसच्या DG आणि पूर्वीचे सीईओ BVR सुब्रमण्यम. लक्षात असू दे. कार्यकाळ समाप्त त्यांचा 24 फेब्रुवारी रोजी आणि नीती आयोगाची स्थापना झाली 1 जानेवारी 2015. मुख्यालय कुठे? दिल्लीमध्ये. मित्र हो, नीती आयोगाच्या पहिल्या महिला सीईओ झाल्या निधी छिब्बर नावाच्या व्यक्ती. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे, आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आपण पाहतोय दुसरा प्रश्न: पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या राज्यात मायक्रोफोन टेक्नॉलॉजी इंकच्या असेंबली टेस्ट अँड पॅकेजिंग म्हणजे ATMP फॅसिलिटीचे प्लांटचे उद्घाटन करतील? तर उत्तर पाहायला गेलं ते गुजरातमध्ये करणार आहेत. कुठे? गुजरातमध्ये. ठीक आहे. गुजरात स्थापना 1 मे 1960. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत, राजधानी त्याची गांधीनगर. ठीक आहे. गुजरातमध्ये सुरू करणार आहेत मायक्रोफोन टेक्नॉलॉजी इंकच्या. लक्षात ठेवा, असेंबली टेस्ट अँड पॅकेजिंग म्हणजे ATMP फॅसिलिटी प्लांटचे उद्घाटन गुजरातमध्ये करतील. तिसरा प्रश्न मित्र हो, आपण पाहतोय ईशान्य वसंत महोत्सव. प्रश्न काय विचारलाय? ईशान्य वसंत महोत्सव 2026 या कार्यक्रमाची सुरुवात कोठे झालेली आहे? जर उत्तर पाहायला गेलं, ईशान्य वसंत पाहायला गेलं, तर उत्तर आहे नागालँड राज्यात झालेली आहे. कुठे? नागालँड राज्य. लक्षात असू दे. चौथा प्रश्न: मानसिक आरोग्य निर्देशकात भारत कितव्या क्रमांकावर आहे? मित्र हो, प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, मानसिक आरोग्य निर्देशकात भारत कितव्या क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे भारत 60व्या क्रमांकावर आहे. कितव्या? 60 नंबरवरती भारत आहे. लक्षात असू दे. पाचवा प्रश्न: राहवीर योजनेत मदत करणाऱ्या किती बक्षीस दिले जाईल, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे तर 25,000 रुपये बक्षीस दिले जाईल. आता हे काही आपण पाहूया. ठीक आहे. राहवीर योजना दिल्लीने सुरू केली आहे. घोषणा 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली आहे. राज्य नवी दिल्ली आहे. उद्देश काय? आपदग्रस्तांना मदत. गोल्डन आवर संकल्पना. मदत करण्यास 25,000 रुपये देणार आणि 10 उत्कृष्टांना राष्ट्रीय पुरस्कार मिळणार. प्रत्येकी 1 लाख रुपये प्रशस्ती पत्र मिळणार आणि मोटर व्हेकल ऍक्ट 19 अंतर्गत जीव वाचवणे हा एक हेतू आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. मोटर व्हेकल 2019च्या अंतर्गत हा योजना केलेली आहे आणि खरंच गरज असते की ज्यांचा कोणाचा ऍक्सिडेंट झालेला असेल त्यांना मदत करणं खूप गरजेचं असतं. लक्षात ठेवा. त्या अनुषंगाने दिल्ली सरकार 25,000 रुपये दिलं जाणार आहे. पुढे 6वा प्रश्न: बंगलार युवा साथी योजना कोणत्या राज्याची आहे? मित्र हो, बंगलार युवा साथी योजना पश्चिम बंगालची आहे. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. कोणाची आहे? पश्चिम बंगाल या राज्याची आहे. लक्षात असू दे. पुढे 7वा प्रश्न: कलारी लिप सराव कोणत्या दलाशी संबंधित आहे? कलारी लिप सराव जर पाहायला गेलं तर कोणाशी संबंधित आहे? मित्र हो, वायुदलाशी संबंधित आहे. लक्षात असू दे. डिटेल पाहूया. कलारी लिप सैन्य सराव 26. आयोजन भारतीय वायुदल. दक्षिण वायू कमांड. ठिकाण लक्षद्वीप आणि मिनिकॉय. दिनांक 24 फेब्रुवारी 26. सहभाग IAF स्पेशल OPS आणि कोस्ट गार्ड हे सगळे त्यात सहभाग होते. नाव होतं कली कलिरीप पट्ट्यावरून हे नाव पडले कलारी लिप सराव. ठीक आहे. समुद्र सुरक्षा प्रशिक्षण, समन्वय वाढवणे आणि सामरिक सज्जता. म्हणजे काय सांगता येईल की मुख्य उद्देश काय बाबा, की आपला जो समुद्र आहे त्याचे संरक्षण प्रॉपर व्हावं आणि सुरक्षा प्रशिक्षण व्हावी, त्या अनुषंगाने हे सुरू केलेलं आहे.
ठिकाण कुठे मित्रांनो? लक्षद्वीप आणि मिनिकॉय. हे 2 पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आणि कोण करते? भारतीय वायुदल. काय नाव आहे? कलारी लिप सराव. ठीक आहे. 8वा प्रश्न पाहतोय आपण. ग्लोबल एआय ब्रेन रेस 26 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे असं आपल्याला विचारलंय. मित्र हो, भारताचा क्रमांक जर पाहायला गेलं, भारत 6व्या क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांकावर आहे भारत? 6व्या क्रमांकावर आहे. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ग्लोबल एआय ब्रेन रेस 26 अहवाल दिनांक 20 फेब्रुवारी रोजी तो अहवाल दिला गेला. प्लॅटफॉर्म आहे इझी है ना, ह्युमनिझर .io लक्षात ठेवा. ठीक आहे. असं जे नाव आहे प्लॅटफॉर्मचं. 100 देशाचे मूल्यांकन केलं. अमेरिका क्रमांक 1 वर 82 गुण, पहिला क्रमांक भारत 32 गुण, 6व्या क्रमांकावर आहे चीन, दुसऱ्या क्रमांकावर, तिसरा सिंगापूर आहे, चौथा दक्षिण कोरिया आहे लक्षात ठेवा. आणि अमेरिका हा पहिल्या क्रमांकावर आहे 82 गुणांसह. 9वा प्रश्न पाहतोय आपण. ओएजी अहवालानुसार 2025 मध्ये भारतातील कोणता विमानतळ 5व्या क्रमांकावर आहे? प्रश्न विचारलाय. भारताचा ओएजी अहवालानुसार भारत देशाचा आपल्या 25 नुसार कोणता विमानतळ 5व्या क्रमांकावर आहे? जगाचा हा अहवाल असतो लक्षात ठेवा. तर 5वा जर आपण पाहायला गेलं, दिल्लीचं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 5व्या क्रमांकावरचं आहे. ठीक आहे. पॉईंट खूप महत्वाचा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. एशिया पॅसिफिक व्यस्त विमानतळ आपण पाहतोय 18 फेब्रुवारी 26 रोजी अहवाल प्रसिद्ध झाला. पहिला टोकियो आहे, दुसरा शांघाय, तिसरा ग्वांगझो आणि चौथा बीजिंग आणि 5वा आहे दिल्ली लक्षात ठेवा. ठीक आहे. 2019 मध्ये 9वा क्रमांक होता आणि सध्या 25च्या अहवालानुसार भारताचा क्रमांक दिल्लीचा 5व्या क्रमांकावर आहे लक्षात असू दे. ठीक आहे. आपल्याला खूप पॉईंट महत्वाचा हा सुद्धा प्रश्न, म्हणजे असा कुठलाही प्रश्न येऊ शकतो, त्यासाठी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. 10वा प्रश्न. वर्ल्ड टीन मेंटल वेलनेस डे कधी साजरा केला जातो? मित्रांनो प्रश्न काय आहे? 10वा प्रश्न पाहतोय. वर्ल्ड टीन मेंटल वेलनेस डे कधी साजरा केला जातो? तो उत्तर आहे 2 मार्च रोजी साजरा केला जातो. पुढे 11वा प्रश्न. CJ-1000 हायपरसोनिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे चीन देशाने ते विकसित केलेलं आहे. 12वा प्रश्न. ऑपरेशन क्रॅकडाऊन कोणत्या राज्यांच्या पोलिसांनी सुरू केलं आहे? तर तेलंगणा राज्याच्या पोलिसांनी ते सुरू केलेलं आहे. लक्षात असावं, तेलंगणा राज्य लक्षात ठेवा. पुढे आपण पाहतोय 13वा प्रश्न. मेरी रसोई योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे मित्र हो, पंजाब राज्याने सुरू केलेली आहे. 14वा प्रश्न. कलारी लिप 26 संयुक्त सागरी सराव कोठे पार पडला? आपण आताच पूर्णपणे पॉईंट पाहिला होता. उत्तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटावर. 15वा प्रश्न. नेदरलँडचे पहिले खुलेआम समलैंगिक व सर्वात तरुण पंतप्रधान कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलाय. 15वा प्रश्न लक्षात ठेवा, कोण आहेत असा आपल्याला सुंदरसा प्रश्न विचारलाय. नेदरलँडचे ते आणि पहिले खुलेआम समलैंगिक व सर्वात तरुण पंतप्रधान आपल्याला विचारलेला प्रश्न आहे. तो उत्तर आहे रॉब जेटन, हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा. रॉब जेटन लक्षात ठेवा. 16वा प्रश्न. शाश्वत विकास रँकिंग मध्ये महाराष्ट्रातील 192 ग्रामपंचायतीने देशात कितवा क्रमांक मिळवलेला आहे? बघा मित्र हो, महाराष्ट्राच्या 192 ग्रामपंचायतीने पहिला क्रमांक मिळवलेला आहे. आपल्याला हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे. पहिला क्रमांक मिळवलेला आहे शाश्वत विकास रँकिंग मध्ये. 17वा. प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत चित्ते कोणत्या देशातून आणले जाणार आहे? बघा, बोत्सवाना या देशातून आणले जाणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 18वा. UN व WHO च्या पुढाकाराने ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी म्हणून कोणाची निवड झालेली आहे? मित्र हो, UN आणि WHO ने हा पुढाकार घेतलेला आहे ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी. तर आपल्या सचिन तेंडुलकर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची निवड केलेली आहे. नेक्स्ट 19वा. एशिया इकॉनॉमिक डायलॉग 26 आयोजन कुठे झालेले आहे? तर उत्तर आहे पुण्यामध्ये झालेलं आहे. कुठे? आपलं महाराष्ट्रातलं पुणे. ठीक आहे. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 20वा प्रश्न. ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन या सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर नरेंद्रजी मोदी यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. ICC महिला T20 विश्वचषक 26 कोठे होणार आहे?
कोणत्या ठिकाणी होणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर ऑप्शन आहे आपल्याकडे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेल्स, ऑस्ट्रेलिया, भारत. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. उत्तर काय असणार आहे? ठीक आहे मित्र हो, आपण सर्व पॉईंट घेतलेले आहेत. प्रत्येक पॉईंट आपण कव्हर करण्याचं काम केलेलं आहे. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.